मृदुला's किचनमध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं स्वागत आहे। आज आपण एक मजेदार चीज गार्लिक बबल ब्रेड बनवतोय। या आधीही आपण 2 प्रकारचे गार्लिक ब्रेड रेसिपी व्हिडिओज केलेले आहेत, पण आपल्या आजच्या रेसिपीची खासियत म्हणजे हे चीज गार्लिक ब्रेड अगदी बाईट साइज बबल सारखे, बबल म्हणजे बुडबुड्यांसारखे असणार आहेत। मिनी बन म्हणू शकता तुम्ही याला। तर चला या ब्रेडसाठी सर्वप्रथम आपण ड्राय ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊयात। आपण अर्धा कप लुकवॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे। फार गरम नको किंवा गारही नको। आणि सर्व साहित्य आपण असलं मेजरिंग कपनी मोजून घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1/2 टीस्पून साखर घालतोय आणि 1.5 टीस्पून आपण हे ड्राय ईस्ट घेतलेलं आहे। छान ब्रँडेड असं ईस्ट आपल्याला वापरायचं आहे बरं का। आणि त्याचबरोबर हे ईस्ट पटकन ॲक्टिवेट व्हावं म्हणून आपण 2 कप मैदा मोजून घेतला आहे, त्यातील 1 टीस्पून आपण मैदा देखील घातलेला आहे। साखर विरघळेपर्यंत आपण हे छान ढवळून घेऊयात। साखर पूर्ण विरघळली आहे, तर आता आपण हा बोल 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। तेवढ्या वेळामध्ये ईस्ट छान फुलून येईल। हे बघा 10 मिनिटांमध्ये आपलं ईस्ट छान फुलून आलं आहे, ब्लूम झाला आहे, दिसत असेल तुम्हाला। आता यामध्ये आपल्याला चाळून घेतलेला 2 कप मैदा घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपण 1/2 टीस्पून सॉल्ट देखील घालणार आहोत। हे बघा मैद्यामध्ये मी आधी सॉल्ट मिक्स करून घेतलंय आणि आता आपण हे फर्मेंट झालेल्या ईस्टमध्ये घालूयात। आपल्याला छान सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे। आपण स्पॅटुलाने मिक्स करून घेतलंय। आता आपल्या हातांनी हा डो बाइंड करणार आहोत, लावून घेणार आहोत। आणि आपल्याला गरज लागलीच पाण्याची तर आपण 2-3 चमचे गरम पाण्याचा वापर करणार आहोत। गरम म्हणजे जसं आपण आधी फर्मेंट करण्यासाठी ईस्ट फुलवण्यासाठी जसं कोमट पाण्याचा वापर केला ना, सेम तसंच आपल्याला पाणी वापरायचं आहे। हे बघा आपण असं चिपचिपा असा मैदा भिजवून घेतलेला आहे। बघा हाताला चिकटतोय की नाही। आता आपण हा भिजवलेला मैदा प्लॅटफॉर्मवरती काढणार आहोत आणि यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून सनफ्लॉवर ऑइल, तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कुठलंही घालू शकता ज्याला स्ट्रॉंग वास नाही असं, किंवा मग सरळ बटर वापरलं तरी हरकत नाही। आणि आपल्याला आता हा भिजवलेला मैदा असा स्ट्रेच आणि फोल्ड, स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडने अगदी सॉफ्ट डो होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। हे बघा डो सॉफ्ट होईपर्यंत आपण छान मळून घेतलेला आहे। बघा हाताला आता विशेष चिटकत नाही, छान मळून घेतलाय। आता आपल्याला हा डो फर्मेंट करायला ठेवायचा आहे। बघा अशा प्रकारे सर्व बाजू आतमध्ये अशा टक करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण बोल घेतला, बोलला आतमध्ये मी तेल लावून घेतलेलं आहेच। यामध्ये हा डो ठेवूया आणि डोवरती देखील सुकू नये म्हणून तेलाचा हात फिरवते आणि या बोलवरती आपण क्लिंग रॅप लावून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण या बोलवरती नॅपकिन देखील घालणार आहोत आणि हा आपला ब्रेडचा डो छान फर्मेंट व्हावा, फुलून यावा, ब्लूम व्हावा याकरता उबदार जागी ठेवूयात। हे बघा 1.5 तासामध्ये आपला ब्रेडचा डो छान फुलून आलेला आहे, मस्त। जर तुमच्याकडे गार वातावरण असेल तर डो राईस व्हायला, फुलायला थोडा जास्त वेळ लागू शकतो। बघा किती छान फुलला गेलाय, तुम्हाला हे सच्छिद्र असं त्याचं टेक्स्चर दिसत असेल, मस्त। आता आपल्याला हे
प्लॅटफॉर्मवरती काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हा डो आपण थोडा सारखा करून घेऊया. हे बघा, कोरडा मैदा मी थोडासा भुरभुरला आहे आणि हा डो आपण आता सारखा करून घेऊयात. आपल्याला याचे छोटे छोटे पोर्शन कट करून घ्यायचे आहे. आपल्याला ब्रेड असे एकसारखे नको, लहान मोठे झालेले चालतील, पण रेग्युलर ब्रेडपेक्षा आपण अगदी छोटे छोटे बेबी बन करतोय, बरोबर ना. तर त्यानुसार आपण असे छोटे छोटे पोर्शन कट करणार. बबल कसे असतात, एकसारखे असतात का, तर नाही. काही लहान असतात बुडबुडे, काही मोठे असतात, त्यामुळे थोडं लहान मोठे आपल्याला चालणार आहे. हे बघा, असे आपण सर्व डोचे पोर्शन कट करून घेणार आणि आपल्याला प्रत्येक पोर्शनचा छान पेढा करून घ्यायचा आहे. कसं, तर हा कोरडा मैदा मी थोडासा हाताला लावला आणि हे बघा असं फ्लॅट करायचं आणि सर्व बाजूने असं एकत्र करायचा पोर्शन. ह्या काय म्हणतो आपण याला, हे सगळे काठ त्याचे पोळीचे, आणि मग असा व्यवस्थित पेढा करून घ्यायचा आहे. तर आपण हे सर्व पेढे याच पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये असे टक करून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. चला, मी हे सर्व पेढे कट करून घेते पूर्ण. आपण जो डो फर्मेंट केला ना त्याचे, आणि त्यानंतर छोटे छोटे पोर्शन कट करते. त्यानंतर असे पेढे बनवून घेते. आपण सर्व पेढे करून घेतले, तुम्हाला दिसत असेल लहान मोठे आपण केलेले आहेत. आपण एका बोलमध्ये मॉझरेला चीज घेतलंय, तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही चीज घेऊ शकता. आपल्याला हे स्टफ करायचं आहे. थोडासा कोरडा मैदा मी भुरभुरून घेतला, एक पेढा घ्यायचा आणि आपल्याला थोडासा असं बोटाने वाढून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही लाटण्याने देखील लाटून घेऊ शकता. पण आपल्याला काय सॉफ्ट डो आहे ना, तर बोटांनी देखील मोठा होतो. असं हातात घ्यायचा, यामध्ये आपण चीज घालतोय आणि त्यानंतर आपण हे असं बंद करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला बंद करायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग असा त्याला छान आकार द्यायचा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक दाखवते. आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि तळ हातावर ठेवून छान गोलाकार करायचा आहे. आता आपण हे बन आपल्या बेकिंग ट्रेवरती ठेवणार. हे बघा, मी बटर पेपर लावून आपला बेकिंग ट्रे लाईन करून घेतला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं अंतर, फार नाही ठेवायचं, आणि रँडमली कसेही असे आपण इथे मांडणार आहोत. तर आपण हे सर्व जे पेढे आहेत त्याची मी छोटीशी पोळी करते. त्यामध्ये आपण पोळीने पुरी म्हणूयात आपण, आणि त्यामध्ये आपण चीज स्टफ करू आणि ह्या बेकिंग ट्रेवरती व्यवस्थित मांडून घेऊयात. मध्ये अगदी थोडीशी आपल्याला जागा सोडायची आहे. आपण सर्व ब्रेड करून घेतला आणि बेकिंग ट्रेवरती अरेंज केला. आता या सर्व ब्रेड बनवरती आपण मिल्क वॉश देऊयात. जर तुम्ही एक खात असाल तर तुम्ही एक व्हाईट ब्रश करू शकता. बरं, आपण आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 170 डिग्रीला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. मग आपण हलकासा मिल्क वॉश दिलेला आहे आणि आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट होतो. तोवर आपण आपल्या या बनला देखील 10 मिनिटाची रेस्ट देऊयात. आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. तर हा बेकिंग ट्रे आपण बेकिंगसाठी लावूयात.
170 डिग्रीला 10 मिनटं आपण आधी बेक करून घेऊयात. आपला बबल ब्रेड बेक होतोय तोवर आपण गार्लिक बटर करून घेऊया. त्यासाठी 2 टेबलस्पून मी सॉफ्ट असा बटर घेतला आहे आणि यामध्ये आपण 1 टेबलस्पून बारीक चॉप केलेला लसूण म्हणजे गार्लिक घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 टीस्पून मिक्स हर्ब्स घालतो. तुमच्याकडे जर ओरेगानो असेल नुसतं तरीही चालेल. आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. ड्राईड पार्सले असेल तरी घालू शकता तुम्ही. ते तुमच्याकडे जो कुठलं हर्ब ड्राय स्वरूपात अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. चला, आपलं हे गार्लिक बटर रेडी आहे. हे बघा, 10 मिनटं आपण हा बबल ब्रेड बेक करून घेतलेला आहे. अजून तो पूर्ण बेक झालेला नाही. आपल्याला या बबल ब्रेडवरती आपण जे गार्लिक बटर करून घेतलं ना ते लावायचं आहे. गार्लिक आणि हर्ब्स तुम्हाला आवडतात त्या प्रमाणात तुम्ही घाला. आता आपण गार्लिक ब्रेड करतोय तर त्यामुळं गार्लिक हा भरपूर असलाच पाहिजे. तर आपण नुसताच गार्लिक ब्रेड नाही करत, काय करतोय, चीजी गार्लिक ब्रेड. हो की नाही. आपण स्टफ तर केलाय चीज, आता आपल्याला वरून देखील चीज घालायचं आहे. बघा, सर्वत्र आपण गार्लिक बटर लावून घेतलेलं आहे बघा. आणि आता आपल्याला घालायचं आहे चीज. हे मधले मधले गॅप्स आहेत ना, याच्यामध्ये आपण चीज घालणार आहोत. व्यवस्थित चीज पेरले. तुम्ही तुमच्या आवडीने चीजचं प्रमाण ठरवा. मुलांना कितपत आवडतं, कुठलं चीज आवडतं त्यानुसार तुम्ही या ब्रेडवरती चीज पसरवा. चला, आता आपण 170 डिग्रीलाच पुढचे 10 मिनटं बेक करून घेऊ किंवा हे चीज मेल्ट होईपर्यंत. कारण कधी कधी प्रत्येकाचं टेम्परेचर वेगळं वेगळं असतं मायक्रोवेव्हचं. त्यामुळं चीज मेल्ट होईल इतपत आपण ह्याला छान बेक करून घेऊयात. आणि एक्झॅक्ट किती वेळ लागला ते मी तुम्हाला बेक झालं की सांगते. आपला चीजी गार्लिक बबल ब्रेड रेडी आहे. हे बघा, कसला जबरदस्त कलर आला आहे. चीज देखील मस्त मेल्ट झालेला आहे. आपण आधी 10 मिनटं बेक केला आणि त्यानंतर बाहेर काढून गार्लिक बटर लावलं, चीज घातलं आणि परत 170 डिग्रीला आपण 10 मिनटं बेक करून घेतलेलं आहे. दिसतोय की नाही जबरदस्त. चला, आता हा खूप गरम आहे. थोडासा रूम टेम्परेचरला आला की आपण काढून घेऊयात. आपण आता ब्रेड चेक करूयात. बघितलं कसला सॉफ्ट झालाय, बाउन्सी. जबरदस्त. तुम्हाला त्याचं टेक्स्चर दिसेल आतमध्ये, सुरेख. पण अजून एक चेक करूयात. सुपर, मस्त सॉफ्ट, बाउन्सी आणि शिवाय चीजी. अप्रतिम. टेस्ट करूयात. लाजवाब, अतिशय उत्तम झालेला आहे. तुम्ही जर रेसिपी तंतोतंत फॉलो केली तर शुअर शॉट तुमचा हा चीजी गार्लिक ब्रेड हमखास 100% परफेक्ट होणारच. तर नक्की ट्राय करा. चला, सूप बरोबर मी हा चीजी गार्लिक ब्रेड एन्जॉय करते. तुम्ही रेसिपी नीट पहा आणि नक्की ट्राय करा. सुपर सॉफ्ट चीजी गार्लिक बबल ब्रेड रेडी आहे.
हा ब्रेड तुम्ही गरमागरम सूप बरोबर खाऊ शकता किंवा पास्ता पिझ्झा बरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता. अहो एवढंच काय, तर हा चीझी गार्लिक ब्रेड तुम्ही नुसताच गरमागरम चहासोबत देखील एन्जॉय करू शकता. तेव्हा बच्चे कंपनीची बड्डे पार्टी असो किंवा तुमची किटी पार्टी, खवयांनो ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा व आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. आणि हो, अशाच छान छान रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. लवकरच भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.